संत तुकाराम महाराज अखंड अनाहत कीर्तनामुळे ज्यांची काया ब्रह्मभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरुष, जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह कष्टवणारे व जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे जगद्गुरू आणि भागवत धर्माचा कळस झालेले संतश्रेष्ठ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड, एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनापर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच, अभंग तुक्याचा एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगाचा अभ्यास करतातच. तसेच त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहे. आजही लोकप्रियता अभंग आहे, वाढतीच आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा, असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. भक्ती, ज्ञान, वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामाची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. ते विटेवरचे सावळे परब्रह्म सगुण साकार होऊन स्वतःला तुकोबांच्या अभंग भक्तिरसात बुडवून घेण्यात धन्यता मानते. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, असे म्हणत शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. जातीभेदावर टीका केली. श्री विठ्ठलावरची भक्ती प्रकट केली. अध्यात्माचे सार सांगितले. देश, काळ, लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्यप्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या भूमिकेचा त्यांनी 17व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक अभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली. भागवत धर्माचा कळस होण्याचे महत्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे. मंत्राचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे अक्षरवाङ्मय आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भाव्यकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. एका सुचिश्मंत घराण्यात पुणे जिल्ह्यातील देहू येथे शके 1530 मध्ये इसवी सन 1608 वसंत पंचमी माघ शुक्ल पंचमी या दिवशी त्यांचा जन्म झाला. नुकतीच इसवी सन 2008 या वर्षी त्यांच्या जन्माला 400 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव आंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील ओल्लोबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी उळवे यांची कन्या जिजाई आवडी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तुकोबांचे हा अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत की असंख्य लोकांच्या मुखातून त्यांचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अनेक चरण हे मराठी भाषेतील सुविचारच बनून गेले आहेत. अवघ्या 41व्या वर्षाच्या आयुष्यात त्यांनी सुमारे 5000 अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागविला. श्री संत तुकारामांचे सार्थ वर्णन कवी वामन पंडित यांनी पुढील शब्दात केले आहे. जयाची वदे पूर्ण वेदांतवाणी, म्हणावे कसे हो तया लागिवाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.